अध्याय 19 वाचण्याचे फळ. साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. अध्याय 19. नावाड्याची त्रिस्थळी यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्ध योग्याला म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणालात. अश्वत्थादी अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती? सिद्ध म्हणाला, पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या, बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळांमध्ये आपली नखे रोवली. तेव्हा कुठे तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला. औदुंबरा, जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील. त्यांच्या सर्व मनकामना पूर्ण होतील. तुझ्या छायेत जपादी अनुष्ठाने केल्याने अनंत पट फल प्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निरसन होईल. आम्ही दोघे तुझ्या सन्निध नित्य वास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. अमरेश्वरा सन्निध 64 योगिनींचा वास होता. त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एकदा एक नावाडी शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरूंसमवेत नदीपाशी आल्या. तेव्हा प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. त्यालाही श्री गुरूंविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली व त्यांना भोजन सुद्धा दिले. तेवढ्यात श्री गुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, मी सहज भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे. आपल्या दर्शनाने मी पूर्ण धन्य झालो आहे. आपली माझ्यावरती कृपा दृष्टी राहो एवढीच प्रार्थना तुमच्या चरणी आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास. येथील भक्तीचा सुख सोहळा पाहिलास. त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. पण या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. श्री गुरु त्याला घेऊन संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला. मार्गामध्ये त्याला गुप्त धन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्री गुरूंची अखंड सेवा करीत असत. एके दिवशी नावाडी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी तर अडाणी आहे, हीन जातीचा आहे. मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? हे ऐकून श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते म्हणाले, अरे कृष्णा पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात, ज्यांना उत्तरेकडील काशी, गया
प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुला ती क्षेत्रे प्रत्यक्षच पाहायची आहेत ना, मग चल माझ्या बरोबर. श्री गुरूंनी नावाड्याला व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसविले. मग आपल्या अचिंत्य योग शक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथील संगमावर स्नान करून मध्यान्ह समयी ते काशीस आले. तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. औदुंबर क्षेत्री श्री गुरूंची खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूपच दुःख झाले. श्री गुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिकार्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सुद्धा सूक्ष्म रूपाने येथेच राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे, त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल. जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा. त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने 4 पुरुषार्थ साध्य होतील. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या व व्यतिपातादी पर्वतनिकाळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्य फळ मिळेल. श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी वसलेल्या गाणगापुरास गेले. अध्याय 19 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागला सिद्धाची या चरणा. कर संपुट जोडून निया जाना विनवी तसे तये वेळी. जय जयाजी योगेश्वरा भक्तजन मनोहरा. तूच ज्योती अंधकारा भवसागर तारक तू. अज्ञान तिमिर रजनींत निजलो होतो मदोन्मत्त. गुरुचरित्र मज अमृत प्राशन करविले दातारा. त्याने झाली मज चेत ज्ञान सूर्य प्रकाश होत. तुझे कृपेने जागृत जाहलो स्वामी सिद्ध मुनी. पुढील कथा विस्तारा कृपा करिगा दातारा. निरोपाविजी योगेश्वरा मनोनी लागला चरणांसी. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण. सांगतसे विस्तारोन गुरु महिमा अनुपम. शिष्योत्तमा नामांकिता सांगे नैक गुरुची कथा. औदुंबरा वृक्ष खालता होते श्री गुरु परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न. अनेक पुण्य वृक्ष तजून का प्रीती औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदचार. श्री गुरुसी आवडे औदुंबर कवन कारण निरोपावे. सिद्ध म्हणे नामांकिता सांगेन त्याची या वृत्तांता. जधी नृसिंह अवतार होता हिरण्यकश्यप वदार्थ. नखेन करुणी दैत्यासी विदारी यले कोपेंसी. आतडी काढून या हर्षी घाली तसे माळ गळा. तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी. जैसा वड वाग्नी सिंधू पोटी तैसे विष परियेसा. विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी. तापली नखे परियेसी ऐक शिष्या एक चित्ते. तै समयी महालक्ष्मी घेऊन आली अतिप्रेमी. औदुंबर फळे नामी शांती कारणे नखांसी. तै वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरांत. विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला.
शांत झाला नरसिंह देव, देता झाला लक्ष्मी सखेव, संतोषोनी उभय देव, वर देते तय वेळी औदुंबरासी, देतो वर ऋषिकेशी, सदा सफळ तुझी होसी, कल्पवृक्ष तुझे नाम. जे जन भजती भक्तींसी, कामी होत त्वरितेंसी, तुझ देखता परियसी, उग्र विष शांत होय. जे सेविती मनुष्य लोक, कामना करुनी अनेक, फळ प्राप्ती होय नेक, पापा वेगळा होय नरू. वांझणारी सेवा करिता, पुत्र होती सत्वरता. जे जन असे दैन्य पीडिता, सेविता होती श्रियायुक्त. तुझे छाईसी जयांत, स्नान करिता पुण्य बहुत. भागीरथीचे स्नान करीत, तितुके पुण्य परियेसा. तुझे छाये बैसोन, जे जन करीती अनुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय तयांसी. तुझ सेविता नरासी, व्याधी न होय कवने दिवशी. ब्रह्महत्यादी महादोषी, पुनीत होय परियेसा. जे जन कल्पोनी मानसी, तुझ सेवेती भावेंसी. कल्पनापूर्ती भरवसी, कल्पवृक्ष तुझी होसी. मी सदा वसे तुझ पाशी, लक्ष्मी सहित संतोषी. म्हणून वर देती हर्षी, नरसिंह मूर्ती तये वेळी. कैसा वृक्ष औदुंबर, कलियुगी तोची कल्पतरू. नरसिंह मूर्ती होता उग्रू, शांत झाली तयापासी. या कारणे श्री गुरुमूर्ती, नरसिंह मंत्रे उपासना करीती. उग्र करावया शांती, औदुंबरी वास करीती. अवतार आपण तयाचे, स्थान आपुले असे साचे. शांती करावया उग्रतेचे, म्हणून वास औदुंबरी. सहज वृक्ष औदुंबरू, कल्पवृक्ष समान तरू. विशेष वास करी गुरु, कल्पिली फळे तेथे होती. तया कल्पद्रु मातळी, होते श्री गुरु चंद्रमौळी. ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी, मनुष्य देह धरोनिया. भक्तजन तारणार्थ, पावन करी सर्व तीर्थ. अवतार त्रिमूर्ती श्री गुरुनाथ, भूमीवरी वर्तत असे. वृक्षातळी अहर्निशी, श्री गुरु असती गौपेंसी. माध्यान काळ समयासी, समारंभ होय तेथे. अमरेश्वर सन्निधानी, वस्ती 64 योगिनी. पूजा करावया माध्यान्नी, श्री गुरु जवळी येती नित्य. नमन करुनी भक्तींसी, नीती आपल्या मंदिरासी. पूजा करीती विधानेंसी, गंध परिमळ सुगंधयुक्त. आरोगोनी तया घरी, पुनरपि येती औदुंबरी. एखाद्या समयी द्विजवरी, विस्मय करीती देखुनिया. म्हणती अभिनव यती कैसा, न करी भिक्षा ग्रामांत ऐसा. असे सदा अरण्यवासा, कौने परी काळकंठी. पाहू याचे वर्तमान, एखादा नर ठेवून. नित्य भिक्षा कोठून, पाहू अंत यतीश्वराचा. ऐसे विचारुनी मानसी, गेले संगमस्थानासी. माध्यान समयी तयासी, उपजे भय अंतकरणी. जे पाहू म्हणती गुरुचा अंत, तेची देखती यमाचा पंथ. ऐसे विप्र मदोन्मत्त, अधोगती तेची जाती. उपजता भय ब्राह्मणांसी, गेले आपुल्या स्थानासी. तव गंगानुज तडियेसी, होता वृत्ती राखीत. त्याने देखिले श्री गुरुसी, योगिनी आल्या पूजेसी. गंगेमध्ये येता कैसी, वाट झाली जळांत. विस्मय करी तो नर, म्हणे कैसा यतीश्वर. द्विभाग झाले गंगानीर, केवी गेले गंगेत. श्री गुरुनाथा नमुनी, पूजा करीते योगिनी. भिक्षा तेथे करुनी, आले मागुती बाहेर. पाहत होता गंगानुज, म्हणे कैसे झाले चोज. अवतार होईल ईश्वर काच, म्हणून पूजिते देवकन्या. एरे दिवशी मागुती, हाती घेऊनी आरती. देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमुनी. पुन्हा गंगा प्रवाहांत, श्री गुरु निघाले योगिनींसहित. जो का नर होता पाहात, तोही गेला सवेंची. नदी तीरी जाता श्री गुरु, द्विभाग झाले गंगेत वारू. भीतरी दिसे अनुपम पुरू, श्री रत्न खजित गोपुरेंसी.
अमरावती समान नगर जैसे तेज दीन कर, गुरु जाता समस्सपूर घेऊन आले आरती, ओवाळून आरती नेले आपुल्या मंदिराप्रती, सिंहासन रत्न खजिती बैसो घातले तये वेळी, पूजा करीती विधींसी उपचारे षोडशी, अनेक परी षड्रसेंसी आरोगण केले तये वेळी, देखो निया नरासी म्हणती तुका आलासी, विनवी नर स्वामीसी सहज आलो दर्शना, ऐसे बोलूनी अनन्य शरण तल्लीन होऊनी अंतकरण, म्हणे स्वामी गिरिजारमण होसी त्रिमूर्ती तुची एक, न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टोन, तू तारक भवार्न उद्धरावे स्वामिया, तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी, अज्ञान म्हणीजे रजनीसी ज्योती स्वरूप तुची एक, तुझे दर्शन होई जासी सर्वाभीष्टे होती त्यासी, इह पर अनायासी जोडे क्षण न लागता, ऐसे नाना परी देखा स्तोत्र करी तो नर ऐका, संतोषुनी गुरुनायका आश्वासिले तये वेळी, श्री गुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परी येसी, जी जी इच्छा मानसी सकळा भीष्ट पावसी, तुवा पाहिले वर्तमानासी न सांगावे कौनापाशी, ज्या दिवशी प्रकट करीशी मृत्यू पावशी तत्काळ, येनेन परी तयासी सांगती श्री गुरु परी येसी, आले औदुंबरापासी गंगानुज समागमे, श्री गुरु निरोप घेऊन गेला गंगानुज आपण, वृत्तीस्थाना जाता जाण निधान त्यासी लाधले, ज्ञानवंत झाला नर गुरुचा नित्य अनुचर, धन्य धन्य पुत्र पौत्र अखिलानंदे वर्तत असे, भक्तिभावे श्री गुरुसी नमन करी प्रतिदिवशी, सेवा करी कलत्रेंसी एक भावे करुनिया, वर्तता एके दिवसी आली पौर्णिमा माघ मासी, नमन करुनी श्री गुरुसी विनवे तसे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु माघ स्नान प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विजवरू क्षेत्र थोर काशीपुर, कैसे प्रयाग काशी स्थान कैसे वाराणसी भुवन, नेनो आपण ज्ञातीहीन कृपा करणे स्वामिया, श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी, प्रयाग जाणावे भरवसी काशीपुर ते गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळी असे मनोहर, जरी पाहसी प्रत्यक्षाकार दावी तोच झाला आता, बैसले होते व्याघ्राजिनी मागे धरीरे दृढ करुनी, मनोवेगे तत्क्षणी गेले प्रयाग प्रातकाळी, तेथे स्नान करुनी गेले काशीस माध्यानी, विश्वनाथासी दाखवुनी सवेंच गेले गयेसी, ऐसे त्रिस्थळी आचरोनी आले परतोनी अस्तमानी, येनेन परी तये स्थानी देखता झाला तो नर, विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रकट झाली असे कीर्ती, श्री गुरु मनी विचारिती आता येथे गौप्य भावे, ऐसे परी तये स्थानी गुप्त झाले गुरुमुनी, अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तये वेळी, श्री गुरु निघता तेथोनी आल्या 64 योगिनी, विनविती करुणा वचनी आम्हा ठेवूनी केवी जासी, नित्य तुझ्या दर्शनासी तापत्रय हरती क्षणेंसी, अन्नपूर्णा तुम्हांपासी केवी राहू स्वामी या, येनेन परी श्री गुरुसी योगिनी विनविती भक्तींसी, भक्तवत्सली संतोषी दिदला वर तये वेळी, श्री गुरु म्हणती तयांसी सदा असो औदुंबरापासी, प्रगट जाणे पूर्वेसी स्थान आमुचे येथेंची असे, तुम्ही राहावे औदुंबरी अमरपूर पश्चिम तेरी, अन्नपूर्णा निर्धारी औदुंबरी ठेवितो, कल्पवृक्ष औदुंबर तेथे असा तुम्ही स्थिर, अमरपूर पश्चिम तीर आम्हा स्थान हेची जाना, प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत, मन कामना होय त्वरित
तुम्ही त्यासी साह्य व्हावे. तुम्हांसहित औदुंबर आमच्या पादुका मनोहर. पूजा करीती जे तत्पर मन कामना पूर्ती जाना. येथे असे अन्नपूर्णा नित्य करिता आराधना. तेनी होय कामना चतुर्विध पुरुषार्थ. पाप विनाश काम्य तीर्थी सिद्ध तीर्थी स्नान करीती. 7 वेळा स्नपन करीती तुम्हांसहित औदुंबरी. 60 वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी. ब्रह्महत्यादी पापनाशी स्नान मात्रे त्या तीर्थी. सोमवारी अमावस्येसी व्यतिपातादी पर्वणीसी. स्नान करिता फळे कैसी ऐका श्रोते एक चित्ते. सुवर्ण शृंग रौप्य खुरेंसी अलंकारोनी धेनुसी. सहस्र कपिला ब्राह्मणांसी सूर नदी तिरी दिले फळ असे. भक्ती भावे करोनी देखा अन्न घालिता ब्राह्मणा एका. कोटी भोजन ब्राह्मणा एका पुण्य असे परीएसा. औदुंबर वृक्षातळी जप करिता मन निर्मळी. कोटी गुणे फळे आगळी होम केल्या ऐसेंची. रुद्र जपोनी एकादश करीती पूजा मानस. अतिरुद्र केले फळ सदृश एकची पुण्य परीएसा. मंद गती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्य. पदोपदी वाज पेय यज्ञा फळ असे परीएसा. नमन करिता येणेन परी पुण्य असे अपरंपरी. प्रदक्षिणा 2 चारी करुणी करणे नमस्कार. कुष्टे असे अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा. लक्ष वेळ करिता जाना देवा समान होय देह. ऐसे स्थान मनोहरू सहज असे कल्पतरू. म्हणून सांगताती गुरु चतुष्षष्टी योगिनींसी. ऐसा निरोप घेऊन श्री गुरु निघाले तेथून. जेथे होते गाणगापूर भुवन भीमागिरी अनुपम. विश्वरूप जगन्नाथ अखिला ठाई असे वसत. औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसत असे. गौप्य राहोनी औदुंबरी प्रगट रूपे गाणगापुरी. राहिले श्री गुरु प्रीती करी प्रख्यात झाले परीएसा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु महिमा आहे ऐसी. प्रगट झाले बहुवसी गाणगापुरी परीएसा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. भक्तिपूर्वक ऐकता नर लाभे चतुर्विध पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू जे ऐकती भक्तजनू. त्यांचे घरी निधानू सकळा भीष्टे पावती. इति श्री गुरुचरित्रामृत कल्पवृक्ष औदुंबरी तेथ. यक्षिणी योगिनी स्थापित आपण राहिले गुप्तत्वे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. औदुंबर क्षेत्र वर्णनम नाम 19 अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु. ओवी संख्या 100. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.